सातवीमध्ये शिकत आहे. माझे नाव दिशागणा बोडेकर आहे. मी 7वीमध्ये शिकत आहे. माझे नाव धनु मनोज बोडेकर आहे. मी 5वीमध्ये शिकत आहे. माझे नाव तृप्ती जगन्नाथ आदी आहे. मी वर्ग 7वीमध्ये शिकत आहे. माझे नाव चेतन फाटेकर आहे. मी 4वीमध्ये शिकत आहे. आमच्या गटाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. माझे नाव विकास धर्मपाल आदी आहे. मी आता 5वीमध्ये शिकत आहे. माझे नाव श्रेया विजय नंदलावार आहे. मी आता 4वीमध्ये शिकत आहे. माझे नाव सोहरा सुधी साळवे आहे. मी इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. माझे नाव दीप्ती दिनकर खंडके आहे. मी वर्ग 7वीमध्ये शिकत आहे. माझे नाव प्राची गणा जमणे आहे. मी इयत्ता 5वीमध्ये शिकत आहे. आमच्या गटाचे नाव आहे सावित्रीबाई फुले. माझं नाव आहे प्रज्वल मंगेश दानोरकर. मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. माझे नाव अर्णव संतोष बोबाटे. मी त्या 7वीमध्ये शिकत आहे. माझे नाव हर्षल प्रमोद ठावरे आहे. मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. माझे नाव शिवाजी डोंगरे आहे. मी इयत्ता 7वीमध्ये शिकत आहे. माझे नाव तोजेब आसिफ शेख आहे. आमच्या गटाचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गट. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचबोडीच्या या प्रांगणामध्ये संविधान दिनाच्या अनुषंगाने प्रश्नमंजुषाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होत आहेत. या प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत सन्माननीय लटपटे सर. गुण लिखाण काम करणारे सन्माननीय रतनकर सर आणि वेळाधिकारी म्हणून काम बघणार आहेत सन्माननीय पोडे सर. तर या ठिकाणी सुरू होत आहेत प्रश्नमंजुषा आणि घेऊन येत आहेत माननीय लटपटे सर. आज 26 नोव्हेंबर 2025 संविधान दिनानिमित्त प्रश्नमंजुषे आयोजन करण्यात आले आहे. मी एक प्रश्न विचारणार, ज्या गटाला तो प्रश्न उत्तर येत असेल त्याने हात वर करायचा. ज्याचा हात सर्वात अगोदरवर जाईल त्याला तो प्रश्न विचारण्यात येईल. प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल त्याला गुण दिला जाईल आणि प्रश्नाचं उत्तर जर नाही आलं तर प्रश्न दुसऱ्या गटाकडे पास करण्यात येईल. ठीक आहे, मग त्या गटाला गुण मिळणार नाही. ठीक आहे, तर पहिला प्रश्न आहे. हां, वेळ आहेत एका प्रश्नाला वेळ राहतील 30 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट. आणि तो जर पास झाला तर समोरच्या गटाला त्याच प्रश्नाचं उत्तर सांगण्यासाठी वेळ राहतील 15 सेकंद. एका प्रश्नाच्या उत्तराला 10 गुण आणि तो पास झाला दुसऱ्या गटाने सांगितला तर त्याला बोनस म्हणून 5 गुण. प्रश्न सर्वांसाठी असेल. पहिला प्रश्न आहे, हातवर करायचा आहे, सांगायचं उत्तर सांगायचं नाही. भारतीय संविधानाचे जनक कोणाला म्हणतात? त्यांचा हात आलावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर. व्हेरी गुड, टाळ्या. दुसरा प्रश्न आहे, भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले? हातवर पाहिजे लवकर. हा, सर 26 जानेवारी 1950 रोजी. बरोबर. हा, तुम्हाला उत्तर येत आहे पण तुम्ही हातवर नाही करत आहे. प्रश्न ऐका आणि हातवर करा लवकर. ज्यानं हातवर केलं त्याला प्रश्न विचारला. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तिकडं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर आम्ही सर मी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 5 गुण सर. संविधान सभा घटना समिती.